कर्जमुक्ती केल्याशिवाय महायुतीची सुटका नाहीये असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला इशारा दिलाय। हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई हवी अशी ठाकरे गटानं मागणी केली। 50 खोके घेतले, आता 50,000 हेक्टरी मदत द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केली आहे। रडून गेलेल्या शेतीसाठी दिवाळी आधी 1 लाख द्या असं आवाहनही ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना केलंय। इतिहासातील सर्वात मोठी थाप सरकारनं मानली आहे। केंद्राच्या पथकानं अजून पाहणी केलेली नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। मुख्यमंत्री पदावर बसलेल्या माणसानं असं वक्तव्य करू नये। महायुती सरकार घेतलेला संकल्प पूर्ण करणार। उद्धव ठाकरेंच्या टीकेवर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय। सरकारने महाविकास आघाडीच्या कल्पनेपलीकडलं पॅकेज दिलं। ठाकरे गटाचा मोर्चा केवळ राजकीय आहे। ठाकरे गटाचा अंबरडा मोर्चावर सुनील तटकरे यांनी टीका केली आहे। ठाकरे गटाचा अंबरडा मोर्चा सहानुभूती मिळवण्यासाठी आहे। याचा जनमानसावर काही परिणाम होणार नाही असं म्हणत शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटावर निशाणा साधलाय। ठाकरेंच्या आरोपांना कामातून उत्तर देत आलोय। निवडणूक आयोगाला ठाकरे चुना आयोग बोलतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलंय। एमआयएम काय उद्या पाकिस्तानलाही सोबत घेतील। निवडणुका जिंकण्यासाठी ते काहीही करतील असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीत पुन्हा झुंपली आहे। रायगड जिल्हा तटकरेंच्या बापाचा नाही असं म्हणत विकास गोगावलेंनी सुनील तटकरेंवर टीका केली आहे। ओबीसी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बीडमधील वातावरण तापलंय। छगन भुजबळांना बीडमध्ये पायही ठेवू देणार नाही। पोलीस बळाचा वापर करून केला तर गनिमी कावा करू असा इशारा मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांनी दिलाय। कल्याणमध्ये भाजप कार्यकर्त्यांविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे। मामा पगारेंना साडी नेसवल्याप्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाहीये। आरोपींवर कारवाई न केल्यास काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। कबुतरांच्या अनियंत्रित संवर्धनाला विरोध करणाऱ्या मनीषा कायंदेंविरोधात जैन समाज आक्रमक झालाय। कबुतरांवरील कायंदेंच्या वक्तव्याबद्दल जैन समाजानं नाराजी व्यक्त केली आहे। जैन मुनी कैवल्यरत्न महाराज परळलेत। मी डॉक्टरांना पण मूर्ख मानतोय। एखादा दुसरा माणूस मेल्यानं काही होत नाही असं वक्तव्य जैन मुनी कैवल्यरत्न महाराज यांनी केलं। कबुतरांवरील कायंदेंच्या वक्तव्याबाबत जैन समाजानं नाराजी व्यक्त केली। कायंदेंच्या वक्तव्यावरून एकनाथ शिंदे हे सुद्धा नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। राज्यात पुन्हा एकदा कबुतरांवरून वाद पेटलाय। ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी जरांगेंवर टीका करताना जीभ घसरली। मनोज जरांगेंबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। जरांगेंना निजाम मान्य आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मान्य नाही असाही आरोप त्यांनी केलाय। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे ऍक्शन मोडवर आले। दक्षिण मध्य मुंबईतील विविध पदाधिकाऱ्यांची शिंदेंनी बैठक घेतली। बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाल्याची शक्यता आहे। शिर्डीत लक्ष्मण हाकेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलंय। लक्ष्मण हाकेंनी विखेंवर केलेल्या टीकेमुळे विखे समर्थक संतापले। मुख्यमंत्री फडणवीस रविवारी दिल्लीला जाणार आहे। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत बैठक होईल। भंडारा जिल्ह्यात शिवसेना गटाचे लोकसभा प्रमुख जॅकी रावलानी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला धक्का बसलाय। पंतप्रधान मोदींच्या हस्ते कृषी क्षेत्रातील 2 प्रमुख योजनांचं उद्घाटन करण्यात आलं। देशातील 100 जिल्ह्यांमध्ये पीएम धनधान्य कृषी योजना राबवण्यात येणार आहे। योजनेत महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांची निवड